नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, दिवाळी हा सकस चौरस आहारासोबत शरीर आणि मनावर निरामय आरोग्याचे संस्कार करणारा उत्सव. आपल्या परंपरेनं आहार आणि आरोग्यशास्त्राशी अशी परस्पर पूरक रचना केली आहे, सांगड घातली आहे की कौटुंबिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संस्कार सगळ्यांवरच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा दिवाळीचा सण करत असतो. आणि म्हणूनच दिवाळी उत्सव आरोग्याचा याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडमचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार, थँक्यू. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता, मॅडमना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-0244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. मॅम, पुन्हा एकदा आपलं स्वागत. थँक्यू. मॅम, सगळ्यात महत्त्वाचं, मी श्री गुरूंचं एक बरेच कार्यक्रम पाहिलेले आहेत, अटेंड केलेले आहेत. श्री गुरु नेहमी म्हणायचे की दिवाळी जी आहे, खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीत तेजाची उपासना करणं हे सांगितलेलं आहे आणि आपली संस्कृती तेजाची उपासक आहेच. तर दिवाळी हा सण जिथे लक्ष लक्ष दिवे उजळून निघतात त्या काळात, आणि असं म्हणतात की त्या काळात आरोग्य देवता धर्तीवर येत असते. तर याबद्दल काय सांगाल? बघा, कसं आहे, आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे काही आपल्या निसर्गामध्ये चाललेलं चक्र आहे त्याच्या हिशोबाने सगळा विचार करून आपले सणवार काय, आपले सगळे पारंपरिक गोष्टी काय, त्या सगळ्या डिसाईड केलेल्या आहेत. आता या वेळेला आपण जेव्हा बघतो की सगळीकडे दिवे आपण लावतो आहोत, तर हा जो काही काळ आत्ता गेलेला आहे सगळा पावसाचा, ह्युमिडिटी वगैरे, मग मध्येच थोडीशी ऑक्टोबर हीट वगैरे होती. आता याच्याकडनं आपली वाटचाल चालली आहे ती हिवाळ्याकडे हळूहळू. म्हणजे आत्ता कसं होतं, दिवसा गरम होतं आणि रात्रीचं आपल्याला परत थोडंसं गार वाटायला लागतं, गारवा हवेत सुद्धा असतो. आपल्याला हे समजण्याची गरज आहे की आता रात्रीचा काळ आहे तो वाढत जाणार आहे आणि हा निसर्गाकडून आपल्याकडे येणारा जो प्रवाह आहे तो यावेळेमध्ये सुरू होतो. म्हणजे ताकद जी असते बघा, प्रत्येक वेळेस काही आपल्याकडून निसर्गाला ताकद जाते, ताकद आपल्याकडून निसर्गाला येते असं होत नाही. प्रीडॉमिनंटली आपण जो विचार करतो तर आदानकाल आणि विसर्गकाल असे दोन आपल्याकडे सांगितलेले तर आहेत. तर ह्याच्यामध्ये आता जो काळ आपल्याकडे येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला निसर्गाकडून शक्ती आपल्याकडे जास्त येते. तर त्या शक्तीचा उपयोग आपल्याला करता यावा आणि ती जी काही अग्नी थोडीशी आपल्याला कमी पडणार आहे, कारण की दिवसाची डेन्सिटी आपण म्हणूया किंवा जो पूर्ण वेळ आहे ती कमी होणार आहे. त्या सगळ्या दृष्टीने आपल्याला तेजाची उपासना आता जास्त करावी लागणार आहे हे समजायला पाहिजे. पहिल्याच्या काळामध्ये दिवे वगैरे नव्हते, म्हणजे रात्र संध्याकाळ लवकर झाली की ते आपल्याला पटकन कळायचं. आता तर काय, रात्री 12-1 वाजले तरी आपण घरामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरून आपण सगळं करत, कामं जी आहेत ती करत राहतो. पण तेज म्हणजे फक्त प्रकाशच नव्हे, तर त्या तेजातनं मिळणारी शक्ती आहे त्याची सुद्धा विचार आपल्याला करायलाच पाहिजे. सध्याच्या काळात लोकांना काय वाटतं की दिवाळी आली, रोषणाई करायची म्हणजे काय, आपण एक इलेक्ट्रिकची माळा आणू, लावून टाकू, कधी मूड झाला की ती ऑन केली, संध्याकाळी 6-6:30 की दिवाळी झाली. तर तसं नसतं. दीपावली आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे दीप आणि आवली म्हणजे काय आहे की दिव्यांच्या पंक्ती जिथे लावल्या जातात त्याला आपण दीपावली म्हणतो. म्हणून श्री गुरुजींचा बऱ्याचदा आग्रह पण असायचा की तुम्ही दिवाळी वगैरे विश नका करू बाबा, मला दीपावली विश करा. कारण की दिवाळी या शब्दाला काही अर्थ नसतो, उलट ते म्हणायचे की आपण दिवालिया वगैरे शब्द वापरतो. तर ज्या काळामध्ये आपण लक्ष्मीची उपासना करणार आहे तिथे आपण दिवाळी वगैरे विशेष करायचे आहे, त्यांना मनापासून पटायचंच नाही. पण ठीक आहे, दीपावली म्हणा, दिवाळी म्हणा, आपल्याला त्याच्यातनं जो काही पॉझिटिव्ह संदेश घेण्याची गरज आहे तो विचार आपल्याला जास्त करायला पाहिजे. त्यामुळे हा तेजाचा उत्सव असतो. तर तेज जाणवलं पाहिजे आपल्याला. फक्त डोळ्यामध्ये ब्लिंक होणारे लाईट्स आपल्याला नको आहेत. तर उलट घरामध्ये रोज संध्याकाळी तुम्ही जर का तेलाचे दिवे लावले, ते तेल सुद्धा कसं, तर चांगल्या प्रतीचं तेल हवं, कुठलं तरी स्वस्त मिळतंय म्हणून बाजारातनं आपण तेल घेऊन आलो, आपलं एक शास्त्र म्हणून तुम्ही लावून टाकल्या पणत्या, तसं नव्हे. तर चांगल्या तेलाच्या त्या पणत्या लावायला पाहिजेत. घरामध्ये तुमच्या आजूबाजूला जिथे जिथे चांगलं परिसर आहे की जे तुम्ही वापरता तिथे खरं सगळीकडे अशा प्रकारे रोषणाईची व्यवस्था आपण या काळामध्ये केलीच पाहिजे. मॅम, एक फोन आलेला आहे पोपट वाघ यांचा, त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार मॅडम, प्रश्न असा होता, जी बाळाची गुटी आपली हो, ती किती वर्षापर्यंत आपल्याला बाळाला दिलेली चालते? संतुलन बालगुटी. बघा काय, आपली बाळगुटी जी आहे ती खूप विचारपूर्वक तयार केलेली आहे. म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये कसं, आपण त्या 20 द्रव्य घ्यायचे, उगाळायचे आणि मग ते स्वच्छ करून ठेवायचे, प्रत्येकाचे वेडे किती काय हे सगळा खूप प्रश्न पडायचा. म्हणून आपली जी गुटी आहे ती एक तर पण खूप सोपी केलेली आहे द्यायला सुद्धा, आणि त्याचं उलट
त्याची जी काही आपण प्रोसेसिंग सगळी केलेली आहे त्यातनं प्रत्येक वनस्पतीचे गुण उलट द्विगुणित नाही, मी तर म्हणेन की 4-10 पटीने सुद्धा वाढतात. तर त्यामुळे ही गुटी आहे ती बाळाच्या पचनाच्या दृष्टीने देते, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. आयुर्वेदाच्या मताने पचन कधी बाळाचं चांगलं व्हायला सुरुवात होते, जेव्हा बाळ चालायला लागतं. एकदा चालायला लागलं की सर्क्युलेशन सुधारतं आणि त्याच्यामुळे त्याचं पचनावरती स्वतःचं कंट्रोल येणं सुरू होऊन जातं. त्यामुळे साधारणपणे कमीत कमी आपलं म्हणजे बाळाच्या पचनाच्या दृष्टीने विचार केला तर बाळ चालायला लागलं व्यवस्थित की ही गुटी बंद करायची असते. त्यामुळे आता कन्फ्युजन होतं लोकांना, म्हणजे कुठली तरी मुलं आहेत ती वर्षभरातच चालतात, कुठली 1.25 वर्षात चालतात, कुठली 2-2 वर्ष चालत नाही. त्यामुळे आपण साधारणपणे सल्ला हेच देतो की बाळ तुमच्या घरात व्यवस्थित चालायला लागलं की तुम्ही ही गुटी बंद करा. पण मूल जर का 9व्या महिन्यातच चालायला लागलं तर काय, जरी 9व्या महिन्यात चालायला लागलं तरी त्याचा कंट्रोल तेवढा आलेला नसतो. त्यामुळे किमान वर्षभर तरी गुटी नक्की द्यावी आणि जमत असेल तर 15 महिने, 17 महिने, 18 महिने जसं तुम्हाला देता असेल तसं द्यावं. पण त्याचबरोबरीने जसं 6-7 महिन्याचं मूल झाल्यानंतर तुम्ही बाहेरचं अन्न जर का द्यायला सुरुवात केलेली असेल तर गुटीबरोबरच संतुलनचं बाल हर्बल सिरप जे आहे तेही पाव चमचा सकाळ संध्याकाळ द्यायला सुरू केलं तर पचनाच्या दृष्टीने आपल्याला अजून जास्त मदत बाळाला करता येऊ शकते. मॅडम, यानंतर वाशिमवरनं फोन आहे संतोष यांचा, त्यांचा कॉल घेऊया. संतोषजी, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, 5.5 वर्षाची मुलगी आहे. हां. तिला तोंड सुजते आणि शरीरावर गुठी यायला मोठमोठ्याल्या, आणि डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणते की सर्दीमुळे होत आहे. रक्त तपासलं पण त्याच्यामध्ये ब्लड कमी सांगितलं थोडं, पण बाकी काहीच नाही मला. सॉरी, चेहऱ्यावर काय होतं मला कळू शकलेलं नाही. तोंड सुजायला चेहरा. तोंड सुजतंय. चेहरा सुजतोय, तोंड सुजतंय. हा, ओके, पण तोंडाच्या आत काही तिला अल्सर्स वगैरे असं काही जाणवत नाही 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 ना? नाही. नाही. बरं. डॉक्टरचं म्हणाले की सर्दीमुळे. हो. आता कसं असतं की वेगवेगळ्या प्रकारचे आपण इन्फेक्शन्स आहेत ते सध्या बघतो आहोत. कोणाला तरी व्हायरल इन्फेक्शन असतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. तर काही व्हायरल इन्फेक्शन्समध्ये अशा प्रकारचे त्रास आपल्याला त्वचेवरती होताना दिसतात. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये कसा विचार आहे की कुठेही लंग्सशी रिलेटेड आपल्याला आजार दिसत असला, म्हणजे श्वसनव संस्था आहे, तर सर्दी झाली, खोकला झाला, दम लागणं असलं किंवा काही इतर प्रकारचे इन्फेक्शन असले तर त्याच्यामध्ये म्हणून रक्तशुद्धीचा विचार नक्की केला जातो. कारण की लंग्स काय करतात, ते आपल्या रक्ताची शुद्धी करतात. त्यांचं काम जर का व्यवस्थित होत नसलं तर रक्ताची शुद्धी व्यवस्थित होऊ शकणार नाही आणि पर्यायाने मग आपल्याला कुठेतरी त्वचेवरती वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहेत ते दिसायला लागू शकतात. त्यामुळे त्वचेच्या शुद्धीकरता आपल्याला रक्ताची शुद्धी करणं नक्की गरजेचं आहे. तर तुमच्या मुलीला सर्वप्रथम तर मंजिष्ठ सारख्या ज्या संतुलनच्या टॅबलेट्स आहेत त्या सकाळ संध्याकाळ 1-1 गोळी द्यायला सुरू करा. तसंच मंजिसारसारखं जे आसव आहे तेही तिला सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा व्यवस्थित पाणी मिक्स करून द्यायला काहीच हरकत नाही आहे. फक्त हे आसव जे आहे ते जेवल्यानंतर द्या, रिकाम्या पोटी किंवा अनुष्यापोटी हे आसव द्यायचं नसतं. आणि त्याचबरोबरीने शरीरामध्ये पित्ताचं शमन होण्याच्या सुद्धा दृष्टीने संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत किंवा तुम्ही प्रवाळ पंचामृत वगैरे सारखं औषधं जी आहेत ती सुद्धा तिला देऊ शकाल. हे जर का तुम्ही व्यवस्थित तिच्या सर्दी खोकल्याच्या बरोबर सुरू ठेवलं तर इवन केमिकल औषधांची सुद्धा जी हीट किंवा आपण म्हणतो ना की शरीरात उष्णता बऱ्याचदा मुलांना मोठ्या माणसांना जाणवते तर ती सुद्धा कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकते. ते सगळं तुम्ही केलं व्यवस्थित तर तिला बरं वाटेल. पण नाही बरं वाटलं तर 10-15 दिवसांच्या वर थांबू नका, तुम्ही लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्याच्यामध्ये व्यवस्थित काही उपचार असतील तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन आपण नक्की करू शकू. यानंतर स्वप्नील आहेत मॅडम बदलापूरवरून, त्यांचा कॉल घेऊया. स्वप्नीलजी, प्रश्न विचारा. मॅम नमस्कार, बदलापूरवरून स्वप्नील प्रकाश खांडे बोलतोय मी. बोला बोला. हा मॅडम, मला फक्त एवढंच जरा माहिती पाहिजे होती आणि तुमच्या प्रोडक्टची जरा माहिती पाहिजे होती की मनोबल वाढण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणता पाथ आहे का, तुमच्याकडे अवेलेबल आहे का? मनोबल वाढण्यासाठी चांगला प्रश्न आहे. अगदी फारच चांगले. बघा सर, मनोबल हे अत्यंत गरजेचं आहे. आपण शारीरिक बलाबद्दल तर नेहमीच बोलतो, पण मनोबल वाढणं हे निश्चित गरजेचं आहे. आणि याच्याकरता खूप वेगवेगळी चांगली औषधं आयुर्वेदामध्ये दिलेली आहेत. म्हणजे जसं आपण अश्वगंधा, शंखपुष्पी वगैरे सारखी जेव्हा आपण औषधांचा किंवा हर्ब्सचा विचार करतो तर लोक त्याला फक्त मेमरीशी जोडतात. ते फक्त मेमरी नव्हे तर आपलं एकूणच आपलं जे सगळं नर्वस सिस्टीम आहे ते सगळं सुधारायला त्याच्यातनं मदत मिळत असते. तर ब्राह्मीचे वेगवेगळे कल्प आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर माझा सल्ला तुम्हाला असा राहील की ज्याही व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होतोय त्यांनी निदान संतुलन, ब्रह्मलीन, घृतासारखं जे तूप आहे, जे औषधी व्यवस्थित म्हणजे आपण शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध करून तयार केलेलं आहे ते नक्कीच त्या व्यक्तीला घ्यायला सांगावं.
तसंच अश्वसारस्वतारिष्ट वगैरे सारखे वेगवेगळे आसवं वगैरे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत की जी याच्यामध्ये मदत करू शकतात. त्याच्यानंतर ब्रह्मलीन तेलासारखं जे तेल आहे ते जर का वरती टाळूच्या भागी रोज लावण्यात घेतलं तर एकूणच सगळे त्रास जे आहेत, म्हणजे मानसिक कुठलाही विकार असो, म्हणजे त्याच्यामध्ये एन्झायटी असू शकते, डिप्रेशन असू शकतं, किंवा तुम्हाला एक म्हणतो ना असं मनातनं उत्साहच वाटत नाही, फक्त एवढं जर का वाटत असेल तरी त्याच्यातनं आपल्याला फायदा होताना दिसतो. आणि श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणत असत की मानसिकता आपली सकारात्मक राहण्याकरता, पॉझिटिव्ह राहण्याकरता जे स्वास्थ्य संगीत आहे ना ते ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते नेहमी म्हणायचे की एस्पेशली जे यंगस्टर्स आहेत की ज्यांना आयुष्यात अजून काहीतरी करायची इच्छा आहे आणि करणं गरजेचं सुद्धा आहे, अशा लोकांनी समृद्धीसारखी सीडी आहे जी डॉक्टर तांब्यांची, ती नक्की ऐकावी. आता समृद्धी म्हणजे आपण काय म्हणतो तर कुठल्याही गोष्टीची विपुलता चांगल्या प्रकारे, म्हणजे सकारात्मक वेनी, तर त्याला आपण समृद्धी म्हणतो. तर ती समृद्धी पैशाची असू शकते, विचारांची असू शकते, ॲप्रोचची असू शकते, मानसिक बलाची असू शकते. तर या सगळ्यामध्ये समृद्धीसारख्या सीडीचा फायदा होतो. तर आपण काय केलं याच्यामध्ये, कारण की सगळ्याच लोकांना डॉक्टर तांब्यांचं स्वास्थ्य संगीत आहे अगदी मनापासून आवडतं. वेगवेगळे त्यांनी शोध त्याच्यावरती केलेले होते, वेगवेगळ्या आजारांवरती त्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो. तर त्यांचा आपण कारवा म्हणून सरळ एक स्पीकरच काढला. मग त्यांनी जे काही आत्तापर्यंत संशोधन करून हिलिंग म्युझिक तयार केलेलं होतं ते या सगळं कारवामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर डिटेल्स आहेत ते सगळे मिळतात, कुठलं संगीत कुठे आहे. तर समृद्धी पण नक्कीच ऐकावी. त्याच्याबरोबरीने त्यांची शंकराची सीडी आहे ती सुद्धा नक्की ऐकल्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो. म्हणजे बऱ्याचदा मुलं आहेत त्यांना एक्झामला जाताना भीती वाटते की सगळा अभ्यास केलेला असतो पण तिथे जायचं म्हटलं की एकदम अंगाला घाम वगैरे सुटतो. तर आपण कसं म्हणतो ना असं शंकर, की आपण म्हणतो ना की त्यांच्यामधलं जे तेज आहे किंवा त्यांच्यामधली जी शक्ती आहे ती काही औरच आहे. तर तशा प्रकारे ती शंकराची सुद्धा सीडी ऐकल्याचं खूप चांगले परिणाम आपल्याला मुलं येऊन सांगतात की ती ऐकल्यामुळे माझी हिंमत जी आहे ती वाढली. आणि त्याचबरोबरीने रात्री झोपत असताना योगनिद्रासारखी सीडी जर का ऐकली तर त्याचाही उत्तमोत्तम फायदा होताना दिसतो. तर ते सगळं तुम्ही ज्यांना कोणाला त्रास आहे त्यांना हे सगळं पालन करायला सांगा. मला आशा आहे की त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळू शकेल. आणि नाहीतर आपण बऱ्याचदा गरज पडली तर शास्त्रोक्त पंचकर्म करून शिरोधारा आहेत, वेगवेगळ्या नर्वस सिस्टीमशी रिलेटेड थेरपीज आहेत, शिरोबस्ती वगैरे सारख्या, तर त्याही आपण करायला सांगतो. आणि रात्री झोपताना संतुलन नसेसांसारखं एखादं जे घृत आहे त्याचेही 2-2 थेंब नक्की नाकामध्ये घालून झोपा. तर अशा प्रकारे बघा, आता तुम्ही बोललात तर मी एवढं काही काही गोष्टी मला लगेच सुचलं, पण एवढंच नव्हे तर प्लॅटर फुल आहे. कारण की आयुर्वेदातच हे एक म्हणतो ना महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की स्वास्थ्याचा, आरोग्याचा जेव्हा विचार कराल तेव्हा फक्त शारीरिक करू नका, तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही पातळीवरती विचार जो आहे तो आपल्याला करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि माझा साधुवाद आहे तुम्हाला की तुम्ही या गोष्टीबद्दल आज बोलण्याची संधी दिली. नाही तर शारीरिक आजारांवरती तर आपण बऱ्याचदा बोलतो, किंवा हे आजारही नाहीये, फक्त मनोबल सुद्धा रोज आपल्याला वाटणं, सकाळी उठून उत्साह वाटणं की मी काहीतरी आज छान करतो आयुष्यामध्ये, हे सुद्धा वाटणं आयुष्यात खूप गरजेचं असतं. नक्कीच सर, संतुलनच्या केंद्रामध्ये तुम्हाला या सीडीज ज्या आहेत ज्यात बालाजी तांबेंनी स्वतः बोललेले श्लोक आहेत, स्वतः गायलेले श्लोक आहेत, ते तुम्हाला स्तोत्र पण तिथे आहेत. स्तोत्र आहेत त्यांनी पठण केलेले, ते सुद्धा तुम्हाला या सीडीमध्ये मिळतील. या सीडीज तुम्हाला बालाजी तांबेंच्या या सगळ्या केंद्रांवर, संतुलनच्या औषध केंद्रांवर नक्कीच मिळतील, किंवा ॲमेझॉनवर सुद्धा आपण हो, आपल्या वेबसाईटवरती पण उपलब्ध मिळू आहेत. शकतात. वेबसाईटवर सुद्धा संतुलनच्या या सगळ्या सीडीज उपलब्ध आहेत. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आयुर्वेदामध्ये गोसेवा हा एक उपचारांचा भाग सांगितलेला आहे आणि वसुबारसला आपण गाय वासराची सवत्स गायीची पूजा करतो, Correct. तर त्याविषयी थोडंसं सांगा. बघा, कसं आहे की आयुर्वेदामध्ये निसर्गाचा सगळ्यात पहिले विचार आहे आणि त्यामुळे ज्या पण गोष्टीकडून आपल्याला फायदा होतोय त्याला धन्यवाद देण्याची आपल्या संस्कृतीत पद्धतच आहे. आता गायीचा आपण जर का विचार केला तर ती आपल्याला केवढ्या गोष्टी देते. म्हणजे आपण दुधापासून विचार केला तर तुपापर्यंत, म्हणजे अमृतोपम ज्या काही गोष्टी आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेला त्यातला सगळ्यात मोठा वाटा आहे तो गायीचा असतो. घरामध्ये गायीसारखं पालतू प्राणी किंवा आपण ज्याला पालतू पशु म्हणतो हे असणं खरं अत्यंत गरजेचं आहे. कारण की त्याच्या ज्या काही पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात त्याच्यातनं आपल्या शरीरात बरेचसे चांगले बदल होतात. आता तर रिसर्च पण प्रूव्ह करतं आहे की नर्वस सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर्स किंवा कॅन्सर वगैरे सारख्या सुद्धा रोगांमध्ये जर का तुम्ही गायीसारख्या प्राण्याबरोबर थोडा वेळ घालवला
तर हिलिंग प्रोसेसला जास्त मदत मिळते आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत तुम्ही जर का थोडा वेळ गायीबरोबर घालवला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. तर आत्मसंतुलनमध्ये आपण बाकी तर सगळं शास्त्रोक्त करतोच, पण तेवढ्याच करता आपल्याकडे गायीचा गोठा आहे जिथे पेशंट्सला, आमच्या सेंटरमध्ये सगळ्या राहणाऱ्या लोकांना जाण्याची परवानगी आहे. तुम्ही गायीबरोबर थोडा वेळ घालवू शकता, तिला चारा खाऊ घालू शकता. तर अशा प्रकारे उलट ही काळजी घेतली तर त्याचा आपल्याला खूप प्रमाणात फायदा होताना दिसतो. दिवाळीच्या दृष्टीने एक अजून मी गोष्ट सांगू इच्छिते की दिवाळी हा स्वच्छतेचा विषय आपण म्हणतो ना, की अख्खं वर्षभर जी आपण स्वच्छता करत नाही तो आता कानाकोपरा आपण घरातला सगळा स्वच्छ करतो. तर आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे की तुम्हाला पंचकर्म करायचं असं, म्हणजे शरीराची शुद्धी, जो खरं आपलं वास्तव्य आहे आपलं राहण्याचं, त्या गोष्टीची स्वच्छता जी आहे ते करण्याचा खरं उत्तम काळ आता सुरू होतो आहे. तर माझा खरं सगळ्यांना आग्रह राहील की तुम्हाला कुठला रोग असेल नसेल काय असेल, स्वतःच्या आरोग्याची खरं काळजी घ्यायची असेल तर संतुलन पंचकर्मासारखं शास्त्रोक्त पंचकर्म करायला म्हणजे जागरूकतेने वेळ काढून येणं अत्यंत गरजेचं आहे. असं माझा आग्रह राहील की रोगांपासून लांब राहायचं असलं तर तुम्ही नक्कीच हे शास्त्रोक्त पंचकर्म करून घ्या. म्हणजे जसं दिवाळी आपल्याला सगळीकडे उत्सव आता वाटतोय तसं आपल्या शरीराचं आरोग्य सुद्धा उत्सवासारखं आपल्याला साजरं करता येऊ शकेल. मॅडम, बीडवरनं एक फोन आहे, प्रीती देशमुख यांचा, त्यांचा कॉल घेऊया. प्रीतीजी, विचारा प्रश्न. सर मॅडम मी तुमच्या संतुलनचा पेशंट आहे. मला डायबिटीस आहे 10 वर्षापासून. अच्छा. परंतु मी तुमची ट्रीटमेंट घेतोय, परंतु अजून माझं सरासरी 200 ते 2.25 साखर राहते. HbA1c 8च्या पुढेच येते. हो बरं. अच्छा अच्छा औरंगाबादला मी ट्रीटमेंट घेतो अच्छा. आणि आपले ते डॉक्टर नाशिकचे आता त्यांच्याकडे, परंतु काही फरक वाटत नाहीये मला अजून. मी तशी ट्रीटमेंट कंटिन्यू आहे माझी. पण आता एक सहज विचारावं म्हणून तुमच्याशी बोलतोय. बाकी दुसरा त्रास कुठला? अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणखी यांना आपण काय सांगू शकतो? बघा, चांगले सर की तुम्हाला बाकीचा कुठला त्रास नाही आहे आणि 10 वर्षापासून मधुमेह आहे. आता कसं होतं याच्यामध्ये की मधुमेह जो आहे तो आयुर्वेदाच्या हिशोबाने प्रकृतीप्रमाणे बदलत असतो. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचा आपला अप्रोच असतो. एक तर असतं की मधुमेहातनं होणारे जे दुसरे त्रास आहेत, म्हणजे मधुमेह फक्त काही साखरेचं प्रमाण जे आहे ते रक्तामध्ये वाढणं नसून वेगवेगळ्या आपल्याला त्रास त्याच्यानं दिसतात. म्हणजे किडनीच्या याच्यावरती त्रास आपल्याला दिसू शकतो, हार्टच्या याच्यावरती दिसू शकतो, सर्क्युलेशन बदलू शकतं, डोळे खराब होतात, नसांचे सगळे त्रास होतात. तर काही लोकांमध्ये आपल्याला त्याच्यापासून कमी जे आहे ते करण्यामध्ये मदत मिळू शकते. काही केसेसमध्ये आपल्याला साखर जे आहे त्याचं नीट पचन होऊन ती कमी राहायला मदत जी आहे ती मिळू शकते. आता जर तुमच्या केसमध्ये मला डिटेल्स माहिती नाही आहे, पण 200-2.25च्या आसपास जर का साखर राहत असली आणि 10 वर्ष ऑलरेडी डायबिटीजला झाली असली तर ही पातळी खरं फार वाईट नाही आहे. जनरली कसं होतं की 10 वर्षामध्ये साखरेचं प्रमाण खूप वाढून बसलेलं असतं, गोळ्यांचं प्रमाण वाढलेलं असतं. काही लोकांमध्ये गोळ्या बंद करून उलट इन्सुलिन वगैरेवरती जायची गरज पडते. शरीरामध्ये क्षरण खूप झालेलं असतं. तर हे सगळं आपल्याला कुठे कुठे वाचवता येऊ शकतं आणि काही केसेसमध्ये डायबिटीस पूर्णपणे उलटतो सुद्धा. म्हणजे त्याचं आपण म्हणतो ना की पूर्णपणे बरा होतो आणि गोळ्यांची वगैरे काहीही गरज लागत नाही. पण तरीही मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात ती चांगली गोष्ट आहे. कंटिन्युटी त्याच्यामध्ये ठेवा आणि तुम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटाल तेव्हा पंचकर्माची कितपत गरज आहे तेही जरा त्यांच्याकडून जाणून घ्या. कारण की कधीतरी आपल्याला व्यवस्थितपणे मेटाबॉलिझममध्ये बदल करण्याच्या दृष्टीने आपल्याला पंचकर्माचा फायदा जो आहे तो मिळू शकतो. आणि कधी कधी काही टाईपचे डायबिटीज असे असतात की ते असाध्य रोगामध्ये जातात. त्यामुळे अशा केसेसमध्ये मदत सोडून थोडीशी आपल्याला काही करता येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन जेव्हा घ्याल तुम्ही डॉक्टरांचं तेव्हा त्यांच्याशी ही सविस्तर चर्चा करा, म्हणजे तर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन जे आहे ते नक्की करू शकतील. नक्कीच. यानंतर कुसुमजी आहेत लोणावळ्यावरनं. कुसुमजी, प्रश्न विचारा. आज गुडघे दुखतात दोन्ही. अच्छा. तुमचे वय काय आहे ताई तुमचं? 64. 64. ओके, बरं. तर बघा कसं आहे, वय वाढलं थोडं की आपलं कुठल्या ना कुठल्या शरीराचं अंग आहे ते थोडी थोडी कुरकुर करायलाच लागतं. म्हणून आपल्याकडे काळजी खूप घ्यायला सांगितलेली आहे. तर अगदी 50शी क्रॉस झाली की नक्कीच रोज स्वतःच्या संपूर्ण अंगाला तेलाचा हात लावलाच पाहिजे. आणि दीपावलीमध्ये सुद्धा हा संदेश आपण प्रत्येकाला देतोच की अभ्यंग अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ताई माझं असं म्हणणं राहील तुम्हाला की अभ्यंग सेसमी किंवा अभ्यंग कोकोनट तेलासारखं एखादा तेलाला संपूर्ण अंगाला निदान आठवड्यातनं 1-2दा तरी लावायला तुम्ही नक्की सुरू करा. खालतून वरती हलक्या हाताने तेल लावायचं असतं. गुडघे एस्पेशली तुमचे दुखतात तर त्याच्याकरता संतुलनचं शांती तेलासारखं जे तेल आहे ते गुडघ्याच्या पुढच्या बाजूला आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला दोन्हीलाही हलक्या हाताने लावायला तुम्ही सुरू करावं.
म्हणजे त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला नक्की मिळू शकेल आणि एकूणच वात कमी व्हावा, आपल्या शरीराला व्यवस्थित ताकद मिळावी, त्या दृष्टीने वातबल सारख्या गोळ्या घेणं उत्तम राहील, कॅल्सिसॅन सारख्या गोळ्या घेणं उत्तम राहील आणि मॅरोसॅन सारखं जे रसायन आहे तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने एक एक चमचा घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. यानंतर राजेंद्रजी आहेत मॅडम, त्यांचा कॉल घेऊया. नक्कीच. राजेंद्रजी, प्रश्न विचारा. हा मला माझ्यासाठी नाही, माझ्या मिसेस साठी विचारायचं होतं. हां, बोला बोला. तिचं कसं आहे, तिचा डाएट कमी आहे हां. पण तिला शौचाला अर्धा पाऊण तास लागतो. बरं. आणि तशी एकदम सडनली काही असं काही ट्रीटमेंट घ्यावी अशी काही तब्येत नाही, पण हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी असं माझं मत आहे. चांगलंय. तर याला काय करावं, म्हणजे त्यांना सर, त्या लवकर होत नाही. त्या आणि सडपातळ आहेत का? सडपातळ आहेत, वजन कमी आहे. सडपातळ आहेत ना. बघा कसं आहे, सर ज्या हिशोबाने सांगतात एक एक तर आहार कमी आहे किंवा त्यांचं पोट रोज साफ होत नाही, अर्धा तास वगैरे लागतोय आणि सडपातळी आहेत, म्हणजे त्या दृष्टीने आपण वाताकडली प्रकृती आहे ती जास्त असू शकेल असं माझं म्हणजे मला शक्यता वाटते. सर आत्ता तरी मी तुम्हाला असं सांगेन की रोज रात्री झोपताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते घ्यायला लगेच सुरू करायला सांगा. सकाळी आणि रात्री जेवल्यानंतर संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या आहेत आणि अन्नयुगसारख्या गोळ्या त्या अगदी नियमाने त्यांना घ्यायला सांगा आणि पोटावरती रोज अभ्यंग सेसमीसारखं तेल आहे ते हलक्या हाताने नक्की लावावं. आता ही दिवाळी आहे, दीपावलीचा त्योहार आपल्याकडे आहे, तर माझं असं म्हणणं राहील की अभ्यंगाचं जे महत्त्व आहे ते प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यावं. ही दीपावली आपण जर का आरोग्याचा विचार करून जर का व्यवस्थितपणे साजरी केली, खाण्यापिण्याबद्दल आपण आज काही फार बोलू शकलेलो नाही, पण तरी त्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या आचरणात आणल्या तर मला नक्कीच असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची ही दीपावली सुख, समृद्धी, आत्मसमाधान तसंच आनंद आणि भरभराटीची आणि समृद्धीची जाईल असं माझं तुमच्या सगळ्यांकरता शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी काळजी घ्यावी, सगळे आनंद सण उत्सव आहेत त्याचं व्यवस्थितपणे आपण पालन करावं, म्हणजे आपल्या पारंपरिक ही जी ठेव आपल्याला मिळालेली आहे त्याचा फायदा प्रत्येकाला मिळू शकेल. नक्कीच. मॅडम, दिवाळीचा हा जो काळ आहे म्हणजे जिथे हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते, तर हा काळ आयुर्वेदात रसायन घेण्याच्या दृष्टीने खूप चांगला सांगितलेला आहे. तर संतुलनची असलेली कुठली रसायनं आहेत का जी आपण सांगू शकतो आपल्याला या दिवाळीनंतर सुरू करता येतील? नक्कीच. बघा आता अग्नी खूप व्यवस्थित असतो तर या काळामधल्या रसायनांचा खूप फायदा होतो. जसं च्यवनप्राश आहे, आत्मप्राश आहे, धात्री रसायन आहे, मॅरोसॅन आहे किंवा आपल्या वेगवेगळे जे अश्वगंधा, घनवटी वगैरे सारख्या ज्या गोळ्या आहेत यासुद्धा सगळ्या जर का या काळामध्ये घेतल्या गेल्या तर त्याचा आपल्याला फायदा नक्की मिळतो. आणि आपल्या घरी सगळ्यात उत्तम दिलेलं रसायन ते म्हणजे तूप आणि अमृत शर्करासारखं घालून तयार केलेलं पंचामृत, ज्याच्यामध्ये सोनं, केशर वगैरे सारखी रसायन आपल्याला घरच्या घरी घेता येऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींचं जर का आपण पालन व्यवस्थित केलं तर ही दीपावली आपल्याला आरोग्यपूर्ण जायला नक्की मदत मिळू शकेल. नक्कीच मॅडम, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मलाही आनंद आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण शुभेच्छा परत. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.